जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. आपण प्रभाग क्रमांक 7चे नागरिक आहात. काय वाटतं, या रस्त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो आहे का आणि बनणं गरजेचं आहे का? इथे लवकरात लवकर बनायचं गरजेचं आहे, कारण हा पावसाळ्यापासून असा रोड आहे आणि तेव्हा आता ते दुपारच्या टाईमला एवढा धूर राहतं का. माझं दुकान आहे, माझ्या दुकानावर रोज दिवसभरातून 3 डाव झटकणी मारावं लागतं आणि एवढा धूर आहे का मला आता रुमाल बांधून राहावं लागलेला आहे आणि काही कोणाचं काम नाही, कोणाचं लक्ष नाही. आता हे नवीन आलेले आहे ते थोडंफार करणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. जर या लोकांनी करण्यास जर हे तत्पर नाही राहिले तर आपली भूमिका काय असेल? आपण पण आंदोलनात सहभागी होणार. आम्ही पण त्याच्यासोबतच आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आंदोलनात पण सहभागी होणार. काय सांगाल, निवडणुकीनंतर तुम्हाला परत जे आहे या रस्त्यापासून मुक्तता मिळेल, नव्याने जो आहे हा रस्ता बनेल अशी आशा आहे का? आम्हाला ह्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 7 हे जे नगरसेवक निवडून आले, जनतेने त्यांना निवडून दिलं, सर्वांचा आम्ही सपोर्ट करून त्यांना ते निवडून आले. त्यांना वाटलं का बा ह्या रस्ता दुरुस्त करणार, हे त्यांना खात्री होती, म्हणून त्यांना सर्वांनी निवडून दिलं. आणि आज जो ह्या रस्त्याचा जो प्रश्न आहे, आम्ही अनेकदा पुष्कळदा ह्या वार्डातून लोकांनी निवेदनं दिले, अजून काही तो झाला नाही. आज अशी परिस्थिती झाली का जे लहान लहान मुलं, शाळकरी मुलं, घरोघरी राहणारे सर्व बिमार पडून राहिले. ह्या प्रदूषणाने सर्वजण आज त्रस्त होऊन गेले. असं वाटतं घराच्या बाहेर निघावं नाही. ही जनता आज त्रस्त होऊन गेली. तरी माझी कृपा करून हे लवकरात लवकर हा रस्ता व्हावा ही विनंती. नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि आपण जो प्रश्न मांडला होता की आपल्या प्रभागातील प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे, काय नियोजन आहे आपलं आणि कशा प्रकारचं आपण हे नागरिकांना उपलब्ध करून देणार आहात? हे रस्ते कसे उपलब्ध होईल? हा जो रस्ता आहे शिवाजी चौक तर पावडे चौकापर्यंत, हा पूर्वी 25 वर्ष अगोदर आमदार प्रमोद शेंडे यांच्या निधीमधून काँक्रीट रोड झालेला होता. त्यानंतर त्या रोडमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं होतं. मधातल्या पिरियडमध्ये गटर लाईन नावाची योजना, बोगस योजना वर्ध्यामध्ये आली आणि या रस्त्याची संपूर्ण चाळणी करून टाकली. त्यानंतर नगरपालिकेने थोडा थुकापालीसारखं काम करून मुरुम आणि चुरी टाकली याच्यावर. त्याच्यामुळं आज असा त्रास आहे का प्रत्येक दुकानदार परेशान आहे, इथला नागरिक परेशान आहे. म्हाताऱ्या लोकांना अस्थमा आणि श्वसनाचे त्रास होत आहे. प्रत्येक दुकानदार रोज 3 ते 4 वेळा सकाळपासून आपलं दुकान झाडत असते, पुसत असते. या बाबतीत आणि महत्त्वाचं म्हणजे हा वर्धा शहरातला प्रमुख मार्ग जो आहे, वर्धा नागपूर आणि दुसरा बॅचलर रोड, या 2 प्रमुख मार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. म्हटलं तसं पाहतो वाटतं हार्ट ऑफ सिटी आहे हा रोड आणि एक भोगे आलू मुंडेवाला तो तिथला रोड. आणि स्वावलंबी शाळेच्या ग्राउंडवर आजपर्यंत जेवढे मंत्री आले, ते मुख्यमंत्री असो की प्रधानमंत्री, सगळे याच रोडनी जातात. पण या सत्ताधारी लोकांचं या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे आणि लोकांचा, नागरिकांचा होणारा त्रास आम्ही लक्षात घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये कबूल केलं होतं की आम्ही जसं निवडून येऊ प्रथम प्राधान्यावर या रस्त्यासाठी आम्ही जन आंदोलन उभारू. आम्ही आता काल कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इथे आणि मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देऊन आलो. आमच्यासोबत आमच्या प्रभागाची जनता सोबत होती आणि 15 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिला आहे की या कामाला जर सुरुवात नाही झाली तर एक जनतेच्या वतीनं आम्ही पुढाकार घेऊन एक जन आंदोलन उभारू असा आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत. प्रशासनाला जन आंदोलनाचा इशारा तुम्ही देत आहेत, पण आपण एक महिला उमेदवार म्हणून या प्रभागाचे नगरसेविका राहणार आहात. काय वाटतं, काय परिस्थिती आणि आपण सुद्धा काय पुढाकार घेणार आहात? आता ज्या मुन्ना भाऊंनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहे, त्याच्यामुळे जास्त मी काही हे नाही करणार. पण जे धुळीचं जे सगळ्यात जास्त हे आहे, म्हणजे त्रास जो आहे लोकांना तो खूप होत आहे. छोटे मुलं शाळेत जातात, व्हॅन्स आहे, ऑटो आहे, कोणी सायकलवाले राहतात, तर त्यांना त्रास होतो. त्याच्यानंतर जे दुकानदार लोक आहे इथे तर आहेच, पण घरगुती पण, मी एक स्वतः महिला आहे तर मला माहिती आहे की या गोष्टीचा किती त्रास घरामध्ये पण आहे. तर सगळ्याच गोष्टी लक्षात घेता हा रोड बनणं खूप गरजेचं आहे. आणि समजा हा रोड नाही बनला तर आम्ही म्हणजे 15 दिवसाच्या आतच आंदोलन करून आम्ही दोघं पण नगरसेवक आणि आमच्यासोबत जी पण जनता आहे ते सगळे लोक आम्ही इथे जनआंदोलन करू. नक्कीच नागरिकांना होणारा त्रास बघता नव्याने निवडून आलेले नगरसेवकसुद्धा जे आहे जनआंदोलनाची भूमिका घेण्याची बाब जे आहे लक्षात येत आहे. नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये नागरिकांसाठी हा रस्ता उपलब्ध होणार का,
की केवळ नागरिकांना परत निवडणुकीनंतरसुद्धा ही आश्वासनाच्या भूलतापास प्राप्त होतील हे आता बघण्यासारखं आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज वर्धा.